गेल्या काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामपंचायतीने मुस्लिम समाजाच्या व्यापाऱ्यांना जत्रेत बंदी घातल्यासंदर्भात ठराव केला होता। यावर राज्यात चांगलाच गदारोळ निर्माण झाला होता। अनेक संघटना, राजकीय नेत्यांनी या निर्णयाचे स्वागत तर काहींनी विरोध दर्शविला होता। याबाबत पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की ग्रामपंचायतीने घेतलेला हा ठराव असून एका बाजूने लोक भावनेचा आदर करण्याचा प्रश्न असून दुसरीकडे अनेक वर्षांची असलेली परंपरा, याबाबत काय निर्णय करायचा हे आहे। या सर्वांबाबत मी जिल्हाधिकाऱ्यांना योग्य त्या कारवाईकरिता सूचना दिलेल्या आहेत। या प्रकरणात गावकऱ्यांनी व प्रशासनाने एकत्रित बसून समन्वयातून निर्णय घेतला पाहिजे। तर खासदार निलेश लंके म्हणाले की यात्रा उत्सव सोहळे हे सर्व जाती धर्म एकत्रित साजरी करत असतात। ज्या पारंपरिक रूढी परंपरा आहे त्याला आता राजकीय हेतूने चुकीच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न दिसतो आहे। हे चुकीचे आहे। नुकतीच शिवजयंती साजरी झाली। खरं तर आता समाजाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची गरज आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदुत्वाची गरज असल्याचे देखील खासदार निलेश लंके म्हणाले आहेत। मढीचा निर्णय काय आहे की शेवटी तो ग्रामसभेने एक निर्णय घेतलेला आहे आणि दुसरा तिथे वेगळी अनेक वर्षाची परंपरा आहे। आता खरं म्हणजे एका बाजूला लोक भावनेचा आदर करण्याचा एक प्रश्न आहे, दुसऱ्या बाजूला अनेक वर्षाची परंपरा चालत आलेली आहे, त्याच्याबद्दल काही निर्णय करायचा आहे। ते मात्र मी जिल्हाधिकारी महोदयांना सूचना दिलेल्या आहे की याच्यातून काही तुम्ही बसून समन्वयाने मार्ग काढा आणि काही नवीन प्रथा जर सुरू करण्याचा प्रयत्न असेल तर ते होऊ देणार नाही। आपण ज्या जुन्या प्रथा आहेत त्याच्याबद्दल मात्र गावकऱ्यांनी प्रशासनाने एकत्र बसून निर्णय करण्याची गरज आहे। यात्रा उत्सव सण सोहळे सगळे समाज एकत्र येऊन करत असतात। जी पारंपरिक रूढी परंपरा आहे ती रूढी परंपरेला कुठंतरी राजकीय हेतूने त्याला चुकीच्या दिशेला घेऊन जाण्याचा हा प्रयत्न केला जात आहे। हे चुकीचं आहे। तुम्ही पाहिलं असेल प्रत्येक सण उत्सव आपण सगळे समाज एकत्र येऊन साजरा करत असतो। मी तर बऱ्याच वेळा सांगतो छत्रपती शिवरायांची जयंती 19 फेब्रुवारीला झाली। मी तर बऱ्याच ठिकाणी सांगितलं की आज खऱ्या अर्थाने छत्रपती शिवरायांच्या विचाराची गरज समाजाला आहे। छत्रपती शिवरायांचा विचार, छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व आज आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे। कारण छत्रपती शिवरायांचे विचार 18 पगड जाती धर्माला एकत्र घेऊन चालणारे विचाराची आज समाजाला गरज आहे। तुम्ही काय भूमिका घेणार का याबाबत? चुकीच्या पद्धतीने आम्ही तर ज्या ठिकाणी आम्हाला काही गोष्टीला मान्य नाही त्या ठिकाणी आम्ही विरोध करतो। तुम्ही पाहिलं असेल काल परवा आपल्याकडं तर बुलडोजरशाही सुरू झालेली आहे। आमच्या बुरानगरला स्वतःचा लेआउट, आमच्या देवी अंबिका माते देवीच्या भगत त्या परिवाराचा स्वतःचा लेआउट, स्वतःची जागा, तरी त्यांचं जमीनदोस्त केलं। आमचं वडगाव गुप्ताला एका उतार्या आदिवासी समाजाची वसाहत म्हणून नोंद केलेली, तिथं सुद्धा जमीनदोस्त केलं। म्हणजे चुकीच्या पद्धतीने लोकांना टार्गेट करून त्या ठिकाणी त्यांना उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे। म्हणजे विकासापासून या समाजाला चुकीच्या दिशेला घेऊन जाण्याचं काम जाणीवपूर्वक हे सरकार करत आहे। आपण पाहतो की 2014ला नरेंद्र मोदी साहेबांनी सांगितलं होते की बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून द्यायचा। त्याच धर्तीवर माझ्याकडे आता आमच्या सुपाया MIDCतले काही लेबर कॉन्ट्रॅक्टर आले। त्या लेबर कॉन्ट्रॅक्टर लोकांना कामगार आयुक्तावर राजकीय दबावापोटी त्या कामगार आयुक्तांनी त्या सगळ्याच्या सगळे लेबर कॉन्ट्रॅक्टरला त्यांचं लायसन कॅन्सल करण्याचा आदेश काढले, नोटीस काढले। हे कुठल्या कायद्याला आधारे नाही, कुठल्या कायद्याचा संदर्भ नाही। त्यांचं सगळं टॅक्सेस नियमात भरले जातात, कुठल्या कंपनीची तक्रार नाही, तरी त्यांना त्या ठिकाणी त्या लेबर कॉन्ट्रॅक्टरला तुमचं लायसन कॅन्सल करण्याचे आदेश केले। हा सुद्धा औद्योगिकरणाला त्रास देण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक केला जातो। म्हणजे या सरकारला चांगलं काम करण्याच्या ऐवजी आजपर्यंत चुकीच्या गोष्टीला घेऊन जाण्याचं काम जाणीवपूर्वक केलं जातं। महिलांच्या बाबतीत तर एकदम भयानक परिस्थिती।